ॲपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया खिलाओ बढिया. कोथळी येथे सन्मती वसंत विहार भव्य दिव्य उभारणार. चंद्रकांत शिरोटे यांची माहिती. भूमिशुद्धीकरण कार्यक्रम संपन्न. कोथळी सन्मती सेवा प्रतिष्ठान व सन्मती वीर महिला मंडळ यांच्या वतीने कोथळी येथे उभारण्यात येणारे सन्मती वसंत विहार इमारत अतिभव्य व दिव्य स्वरूपाचे असणार असल्याचे प्रतिपादन सन्मती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत शिरोटे यांनी केले. आचार्य श्री 108 सन्मती सागर सहसंघ यांच्या आशीर्वादाने या वास्तूच्या उभारणीसाठी घेतलेल्या जागेच्या भूमिशुद्धीकरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना शिरोटे म्हणाले, सन्मती नगरमध्ये घेतलेल्या जागेवर जैन मंदिर उभारले जाणार असल्याबाबत समाजात गैरसमज पसरले आहेत. मात्र गावात एक जैन मंदिर राहणार असून या ठिकाणी फक्त सन्मती सेवा प्रतिष्ठान व जैन समाजासाठी बहुउद्देश अशी सन्मती वसंत विहार इमारत साकारली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात शास्त्रीजी सुधीर भैया यांच्या मंत्रोच्चारात भूमिशुद्धीकरण विधी पार पडला. यावेळी श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलेकरे, देवगोंडा पाटील, धनगोंडा पाटील, संजय नांदणे, दिलीप पाटील, वृषभ पाटील, बाळासो विभूते, कुमार सुतार, राजू विभूते यांची उपस्थिती होती. तसेच जागा उपलब्ध करून देणारे संतोष पाटील दातार, श्रेणिक पाटील, नितीन कुमार चौगुले तसेच सन्मती नगरचे चंद्रकांत शिरोटे, आप्पासो हुलीकेरे, केडी पाटील, दीपक बाळेशे, अनिल नांदणे, मनोज बुर्ले, मल्लप्पा कुंभार, महावीर मिर्जे, विजय वसगडे, केतन पाटील, अमोल इनापूर, चंद्रकांत तेरदाळे आदी उपस्थित होते. पूजाविधीत श्री व सौ नितीन कुमार चौगुले, अनिल पाटील, श्रेणिक पाटील, सुभाष इंगळे, अक्षय वसगडे, मनोज बुर्ले यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे स्वागत आप्पासो हुलीकरे यांनी तर आभार प्रदर्शन अनिल नांदणे यांनी केले. या कार्यक्रमास सन्मती सेवा प्रतिष्ठान, सन्मती वीर महिला मंडळ तसेच सन्मती नगरमधील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी चंद्रकांत जन्नप्पा शिरोटे, सन्मती सेवा प्रतिष्ठान व सन्मती महिला मंडळाच्या वतीने आज या सन्मती वसंत विहार या भूमिपूजनाचे शुद्धीकरण आज आम्ही केलो आहोत. तर येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून या इमारतीचं काम चालू करण्यात येईल आणि भव्याने दिव्य असं हे इमारत निर्माण होईल. आणि यासाठी आपल्या जैन धर्मातील आणि सन्मती नगर या सर्वांच्यासाठी उपयुक्त होईल अशी ही एक इमारत निर्माण होईल. भव्याने दिव्य ज्या आपल्या पंचक्रोशीत नसेल अशी एक इमारत या ठिकाणी निर्माण होईल. तसेच आपल्या समाजात आपल्या गावामध्ये असा एक गैरसमज होत आहे की या जागेमध्ये आम्ही जैन मंदिर बांधणार आहोत. तर तसं काही नसून फक्त आम्ही सन्मती सेवा प्रतिष्ठान व सन्मती नगरसाठी भव्य उद्देशीय असं मोठं सन्मती वसंत विहार असा एक इमारत निर्माण करणार आहोत. तरी मंदिर बांधण्याचा कुठलाही आमचा उद्देश नसून फक्त सन्मती सेवा प्रतिष्ठानचीच इमारत या जागेमध्ये उभा राहील. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.